राज्यातील कृषी केंद्र चालकांनी विविध प्रलंबित मागण्यांकरिता सोमवार 27 एप्रिलपासून बेमुदत बंद पुकारला आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वाशिममधील पाटणी चौकात कृषी केंद्र चालकांनी एकत्रित येत जोरदार निदर्शने केलीत आणि आंदोलनाची औपचारिक सुरुवात केली। कृषी केंद्र चालकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा करताना होणारे लिंकिंग तात्काळ बंद करावेत, शेजारी राज्यातून येणाऱ्या अप्रमाणित HTBT कापूस बियाण्यांवर बंदी घालावीत, तसेच सीलबंद पॅकिंगमध्ये विक्री होत असलेल्या बियाणे आणि खतांच्या बाबतीत तपासणीत दोष आढळल्यास विक्रेत्याला आरोपी न ठरवता साक्षीदार मानावेत, अशा महत्त्वाच्या मागण्या आहेत। याशिवाय एकूण 12 विविध मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान हा संप दीर्घकाळ चालल्यास बाजारात बियाणे आणि खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसू शकतो। जेव्हा केंद्राच्या मागण्या झाल्याच पाहिजे।